सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं यावेळी पुन्हा एकदा नारायण राणे आणि दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। पाहूया सिंधुदुर्गातील जिल्हा परिषदांची रणधुमाळी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे कुठलीही निवडणूक म्हटलं की राणे आणि केसरकरांचाच संघर्ष डोळ्यासमोर येतो। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही हे दोन मोठे नेते आमने-सामने आहेत। त्यामुळे साहजिकच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसची सत्ता आहे। 2012च्या निवडणुकीत 50 पैकी काँग्रेसकडे 33, राष्ट्रवादीकडे 10, सेनेकडे 4 तर भाजपकडे 3 जागा होत्या। सध्या जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असली भाजप सज्ज झाले, मात्र युती तुटल्यानं त्यांना ते शक्य होईल का हा खरा प्रश्न आहे। प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या प्रकारे या सगळ्या भागांमध्ये काम करत आहे आणि तसा व्यक्तींचा नेत्यांचा येण्याचा ओघ आहे, त्याचप्रमाणे मतदारांचं सुद्धा मतांमध्ये फार परिवर्तन झालं आहे आणि भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग जो आहे तो कोकणामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, यात काही शंका नाही। युती तुटली असली तरी अंतर्गत तडजोड करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय, मात्र अशा तडजोडी झाल्यास त्या काँग्रेसच्याच पथ्यावर पडतील असं सध्याचं चित्र आहे। यापूर्वीही सिंधुदुर्गात राणे विरुद्ध सर्व अशा निवडणुका झाल्यात, त्यामुळे आपल्याला भीती नसल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। विरोधात असलो तरी पण आमचा विकास कोण करू शकतो, कोणाच्या नेतृत्वामध्ये ती क्षमता आहे इकडच्या जनतेला चांगला माहित असल्यामुळे येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचीच एक हाती सत्ता येईल एवढा माझा ठाम विश्वास। तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आपले काही उमेदवार जाहीर करून मोकळी झाली आहे, त्यामुळे आता लक्ष आहे ते काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे। ही यादी कधी जाहीर होते याकडे सेना भाजप या दोन्ही पक्षांचं लक्ष लागलंय, कारण ज्यांना तिकीट मिळणार नाहीत असे मासे गळाला लागतील अशा अपेक्षा या दोन्ही पक्षांना आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोकणातल्या जनतेचा शिवसेनेवर विश्वास आहे, त्यामुळे याचा कुठलाही फायदा चिरंजीव असल्याचा सहभागाचा फायदा काँग्रेसला होणार नाही, याची दक्षता आम्ही घेतलेलीच आहे आणि निश्चितपणे शिवसेना हा नंबर 1चा पक्ष या जिल्ह्यामध्ये असेल। सिंधुदुर्गात सध्या काँग्रेस किंबहुना नारायण राणे यांच्या कसोटीचा काळ सुरू आहे, कारण गेल्या 2 वर्षात नारायण राणे यांच्या भात्यातून त्यांचा एक शिलेदार गळून पडतोय। त्यांचे अनेक शिलेदार सध्या शिवसेना भाजपच्या कळपात दाखल झालेत। साहजिकच ही निवडणूक नक्कीच प्रतिष्ठेची ठरणार एवढं निश्चित। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।